नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचं नाव आहे चकवा. लेखन सुरेश पाटील. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. कोकणातील गणेश उत्सवाचा सण म्हणजे आनंदाची मांदियाळीच. वर्षभर कसं सारेजण आतुरतेने वाट पाहत असतात त्या हर्ष उल्हासाचा, सणाचा. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात. बाकीच्या वेळी बंद असणारी वाडीतील सर्व घरे माणसांनी कशी फुलून जातात. मुंबईतून चाकरमानी आलेले असतात. वाडीत माणसांची रेलचेल असते. पावसाळा सुरू असल्यामुळे पाणी मुबलक उपलब्ध असतं. धरती हिरवीगार शालू नेसलेली असते. हवेत गारवा असतो आणि मने प्रफुल्लित असतात. सगळीकडे कसं मृदुंग आणि टाळांचा आवाज ऐकू येत असतो. भजने आणि आरत्यांनी वातावरण एकदम भक्तिमय झालेलं असतं. भजन म्हणजे कोकणी माणसांच्या श्रद्धेची गोष्ट. भजन करणे आणि भजन ऐकणे दोन्ही गोष्टी कोकणी मनाला फार आनंद देतात. भजनासाठी लोक 15 ते 20 किलोमीटर अंतर चालून जायलाही तयार असत. त्या काळात आजूबाजूच्या गावात आमच्या वाडीतील भजन मंडळ बऱ्यापैकी प्रसिद्ध होतं. तसं आमचं 15 लोकांचं भजन. सगळी मोठी माणसं आणि आम्ही 10 जण 12 ते 16 वर्ष वयाचे बालगोपाळ. भजनाची आवड मात्र 100%. म्हणून आमचं भजन नावाजलेलं. वारकरी आणि संगीत भजनाचा योग्य समन्वय आमच्या भजनात साधलेला होता. त्यामुळं गणपती उत्सवानिमित्तानं आजूबाजूच्या गावातून अनेक लोक आम्हाला भजन करण्यासाठी बोलवत आणि आम्ही सुद्धा शक्यतो सर्व ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असू. त्या दिवशी आम्हाला 6 भजने होती आणि त्यातील एक भजन होते बाजूच्या कुंभवडे गावातील. कुंभवडे आमच्या कुसूर गावापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर. त्या काळात रस्ते सुधारलेले नव्हते ना कोणत्या वाहतुकीच्या सुविधा होत्या. त्यामुळं चालतच सारा प्रवास करावा लागायचा. म्हणून आम्ही ठरवलं की संध्याकाळी लवकर 5 वाजता भजन सुरू करायचं आणि वाडीतील 5 भजने 8 वाजेपर्यंत संपवून मग कुंभवडे गावाला चालत जायचं. कारण आमच्या जेवणाची व्यवस्थाही तिथे करण्यात आली होती. त्या दिवशी संध्याकाळी आमचे भजन 5 वाजता सुरू झालं. मात्र संपेपर्यंत 10:30 वाजले. उशीर झाला असल्यानं घाईघाईत आम्ही कुंभवाड्याला जायला निघालो. वाटेत जाता जाता धनगरवाडा लागला. तिथल्या ज्योतिबा धनगरानं आम्हाला पाहिलं. त्यांच्या गणपतीपुढं 2 आरती म्हणा, काही करून 2 आरती म्हणा अशी त्यांनी गळ घातली. आता काय करणार. शेवटी आम्ही आरती करायचं मान्य केलं. तिथून परत निघायला 11:30 वाजले. कंदील आणि गॅसबत्तीच्या उजेडात आम्ही 15 जण व्हाळ ओलांडून पुढे चालत डोऱ्याजवळून पुढे जात बोरीच्या माळावर आलो. पांढरा धोंडा ओलांडून पुढे वडाचा माळ पार केला की कुंभवड्याची सीमा लागणार होती. आम्ही अजून घाईघाईनं चालत होतो. लवकर पोचायची इच्छा आणि काही न खाल्ल्यामुळं पोटात पडलेला आगीचा गोळा. त्यामुळं प्रत्येकजण वाटेकडं डोळं लावून चालत होता. वडाचा माळ हा पूर्ण भाग दाट जंगलाने वेढलेला. मोठमोठे आयन, किंजळ, नाण्या आणि वडाची झाडं, करवंदाच्या जाळ्या, लांब लचक, माणसा एवढं उंच गवत आणि काळ्या कुट्ट दगडांनी भरलेल्या या प्रदेशातून जाताना मनात थोडी भीतीच वाटत होती. सर्वत्र पसरलेला अंधार, रातकिड्यांची नुसती किरकिर, गवताची सळसळ आणि आमच्या पावलांचा आवाज यामुळं प्रत्येकजण दबक्या चालीनं सावधपणे चालत होता. एक भयान शांतता पसरली होती.
कोणीही कोणाशी बोलत नव्हता. कधी एकदा इच्छित स्थळी पोचतोय असं मनाशी वाटत होतं. आमच्या हातात मात्र चालत राहणे हेच होतं आणि आम्ही चालत होतो. किती वेळ झाला माहीत नाही, किती वाजले याची काही कल्पना नाही. आम्ही भारावल्यासारखं जास्तीत जास्त अंतर पार करण्याचा प्रयत्न करत होतो, एवढंच त्यावेळी कळत होतं. तेवढ्यात आमचा अण्णा ओरडला, थांबा, आहे तिथंच थांबा. अण्णाचा आवाज ऐकून आम्ही यंत्रागत लगेच थांबलो. अण्णाने सर्वांना बोलू नका आणि काहीच विचारू नका असं इशाराने सांगितलं. आणि एकदम वेगात त्याच्या हालचाली सुरू झाल्या. अण्णाने पिशवीतून नारळ, पान, सुपारी काढली. रस्त्याच्या बाजूला थोडी जागा साफसफाई केली. त्यावर नारळ, पानाचा विडा आणि आंब्याची 5-6 पाने ठेवली. अण्णाने हात जोडताच आम्ही सर्वांनी हात जोडले. अण्णा तोंडाने काहीतरी पुटपुटला. त्याने नारळ तिथल्या दगडावर फोडून समोरच्या बाजूला तसाच फेकला. 1 मिनिटात त्याने चालण्याचा इशारा केला. आम्ही परत चालू लागलो. कोणालाच काही कळलं नव्हतं. पण त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात आम्ही कुंभवाड्यात पोचलो. तिथली लोक आमचीच वाट बघत होते, चिंतित होते. लगेच पंगत वाढली गेली. आमचं जेवण झालं, आमचं भजनही झालं. आम्ही परत सकाळी 5 वाजता घरी यायला निघालो. 7 वाजता आम्ही घरी पोचलो. सर्वजण स्थिर झाल्यावर अण्णाने सर्वांना एकत्र बसवलं आणि सांगायला सुरुवात केली. रात्री आपल्याला चकवा लागला होता. जवळपास 1 तास आपण सारे वडाच्या माळावर एकाच वाटेवर भारावल्यासारखं गोलाकार फिरत होतो. बऱ्याच वेळानं माझ्या लक्षात आलं की आपण एकाच रस्त्याने फिरतोय. त्याच करवंदाच्या जाळ्या, तोच काळा दगड आणि तेच वडाचे झाड आपण सतत पार करतोय. असं 2-3 वेळा झाल्यावर मी थांबण्याचा निर्णय घेतला. अण्णा हा जुना जाणता माणूस. त्यांनी अशा अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्याला त्याचे उतारेही माहीत असत. त्याने आमच्या ग्रामदेवतेला नारळ, पानांचा विडा ठेवून गाराने घातले आणि आम्हाला योग्य रस्ता दाखवण्याची विनंती केली. आमच्या सुदैवाने त्यानंतर आमची त्या चकव्यातून सुटका झाली आणि आम्ही योग्य मार्गाला लागून कुंभवडे गावात पोचलो. मित्रांनो, आज सुद्धा जेव्हा त्या रात्रीची घटना आठवते तेव्हा अंगावर भीतीने शहारे आल्याशिवाय राहत नाही.